जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याअंतर्गत चेन स्नॅचिंग करून फरार झालेल्या 2 अट्टल चोरट्यांना मध्यवर्ती पोलिसांनी कल्याण आणि पुणे येथून अटक केली। त्यांच्याकडून गुन्ह्यातील सोनसाखळी बुलेट गाडी जप्त करण्यात आली। मोहम्मद नासिर खान आणि त्याच्या एका साथीदाराला अटक झाली। दोघेही सराईत चोर असून एक जण इराणी वस्तीतील अट्टल चोर आहे। यातील एक चोरटा खडकपाडा पोलीस ठाण्याअंतर्गत मोक्का गुन्ह्यात आरोपी आहे। त्यांनी पुणे येथून बुलेट गाडी चोरी करून उल्हासनगर शहरात गुन्हे करत होते। काही दिवसापूर्वी पप्पू गार्डन परिसरात मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील 30,000 रुपये किमतीची सोनसाखळी खेचून पोबारा केला होता। पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली। सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिकदृष्ट्या तपास करून मध्यवर्ती पोलिसांनी दोघांनाही कल्याण आणि पुणे येथून अटक केली। मध्यवर्ती पोलीस स्टेशन अंतर्गत ही चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील 2 आरोपींना त्यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या अनुषंगाने पूर्ण माहिती घेऊन त्यांना ताब्यात घेतलं होतं। तर त्यामध्ये 2 गुन्हे त्यांनी केल्याची कबुली मध्यवर्ती पोलीस स्टेशनला दिलेली आहे। त्यामध्ये दोन्ही आरोपी जे आहेत ते एकाला कल्याण येथून ताब्यात घेतलेला आहे व दुसरा पुण्यातून त्याला ताब्यात घेतलं होतं। त्यामध्ये मध्यवर्ती पोलीस स्टेशनचे 2 चेन स्नॅचिंगचे गुन्हे ओपन झालेले आहेत। शिवाय गुन्ह्यात वापरलेले जे त्यांनी बुलेट होती त्या बुलेटची अधिक माहिती घेतली असता ती पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशन अंतर्गत चोरीच्या गुन्ह्यामध्ये तिथं आहे। तिथून ती आपण इथं जप्त केली आणि शिवाय खडकपाडा पोलीस स्टेशन अंतर्गत एक मोक्याची गुन्ह्यामध्ये त्यातला एक आरोपी वॉन्टेड होता। तर त्यालाही आपण या गुन्ह्यामध्ये घेऊन खडकपाडा पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आलेला आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।